यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। सामाजिक बांधिलकी जपत जाणीव सामाजिक संस्था व तेरणा मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत किड्स गार्डन स्कूल सुकापूर नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आलं होतं। संस्थेचे पदाधिकारी राजेश केनी यांनी दिलेल्या माहितीनुसार समाजातील सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। रक्तदात्याच्या सहभागामुळे अनेकांना नवजीवन मिळते, म्हणूनच या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासण्या आयोजित करण्यात आल्या होत्या। नेत्र तपासणी, जनरल हेल्थ चेकअप, डायबिटीज तपासणी, दंत तपासणी, BMI तपासणी, हृदयरोग तपासणी, हाडांचे घनत्व तसेच कॅल्शियम तपासणी याचा समावेश केला होता। संस्थेचा संदेश रुग्णांना वाचवलेला प्राण म्हणजेच रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समाजातील नागरिकांना रक्तदाता होण्याची प्रेरणा देतो। या उपक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय। तसेच रक्तदात्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान केलंय। या कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश केनी, संदीप यादव, भूषण घरत, केशव चिलगार, संजय गोखले, राजन आळवे, प्रभाकर केनी, किसन भुजंग, मालिनी भादवनकर, माजी फौजी सिंग सर, श्रद्धा केनी, अनिल उलावेकर, गौतम उबाळे, दीपक किरवाडकर, दीपक पांगारे, गवळी सर, दिनेश गुंजाळ, पांडे सर, जयवंत खुजे आदी मान्यवर उपस्थित होते। आलेला आहे विधिवत या शिबिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। नुकताच आपण सायकलिंगच्या प्रेमामध्ये असलेल्या आपल्या एका तरुण सहकार्याचं रक्तदान शिबिर केल्याबद्दल सर्टिफिकेट देऊन त्या ठिकाणी सन्मान केला। एक अतिशय चांगलं काम राजेश केणी आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतात। सुकापूरच्या, कुर्लीच्या, इचुंबे, उसरलीच्या या परिसरामधली बरीच जण या संस्थेच्या संपर्कात आहेत आणि विविध कार्यक्रमामध्ये सातत्यानं भाग घेत असतात। विशेषतः रक्तदानाच्या बाबतीत राजेश केणी आणि त्यांच्या सहकार्यांचा पनवेलच्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या आदरानं नाव घेतलं जातं। कुणालाही रात्री अपरात्री रक्ताची आवश्यकता भासली तर निश्चितपणानं त्यांना त्यांची आठवण केली जाते आणि कुणालाही निराश न करता, नाराज न करता, जो कुठल्या गटाचा असेल, ज्या कुणासाठी असेल ती गरज भागवण्याचं काम जाणीव फाउंडेशन आणि राजेश केणीचे सहकारी करतात। याचा उल्लेख या ठिकाणी मला करावा लागेल। आम्ही या ठिकाणी जाणीव फाउंडेशनची जी स्थापना आहे ती 2018च्या एंडिंगला आम्ही सुरुवात केली। आज 7 वर्ष आम्हाला या ठिकाणी झालेली आहेत। या 7 वर्षामध्ये आमचं हे 7वं आरोग्य शिबिर आहे, 7वं रक्तदान शिबिर आहे। याचबरोबर आमचा जो पहिला उपक्रम संस्थेच्या माध्यमातून झाला तो करंबेळी येथे आम्ही या ठिकाणी बंधारा बांधलेला होता। बंधारा लघु बंधाराच बांधला आम्ही, पण त्या ठिकाणी विशेषतः असं होतं की ऑक्टोबर नोव्हेंबर एंडिंगला जे पाणी संपणार होतं ते फेब्रुवारी किंवा मार्च पर्यंत एक्सटेंड होऊ शकलं। त्या पद्धतीच्या आम्ही कामांनी सुरुवात केलेली आहे। आपण कोरोना काळामध्ये वाकाकण्याजोगे काम आम्ही फाउंडेशननी केलं। अगदी आम्ही जिल्हा परिषद शाळा सुकापूरची जी आहे तिथे 10 दिवस आम्ही मंडळी, शासन आणि आम्ही किंवा ग्रामस्थ असे मिळून त्या ठिकाणी भोजन त्या ठिकाणी करत होतो। जेवण देणं ही मोठी गोष्ट माझ्यासाठी बिलकुल नाहीये। मला असं वाटतं की त्या काळामध्ये जेव्हा लोक बाहेर पडत नव्हती त्या काळामध्ये 4-5 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आमच्याकडे या ठिकाणी गरीब मंडळी सुद्धा आहेत, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय पण आहेत, पण 5-5, 6-6 महिने सॅलरी झाल्या नव्हत्या। त्याच्यानंतर मग लोकांना अगदी ते डबे घेऊन जायचे, घरी न्यायला म्हणजे घेऊन जायचे तिथून पार्सल, अशी परिस्थिती होती। आणि साधारणतः आपण विश्वास करा की 1000 पेक्षा जास्त रुग्णांना आपण त्यावेळेस मार्गदर्शन केलं होतं। मग ऍडमिट कुठे करता येईल, बेड पासून पंचायत होती, मग कशा पद्धतीने हाताळता येईल। रात्री आम्ही गाडीतून 3-3, 4-4 वाजता पेशंट जे पॉझिटिव्ह आहे ते माहीत असताना सुद्धा स्वतः आम्ही कारमध्ये जाऊन पेशंट ऍडमिट केलेले आहेत आणि त्या पद्धतीचं काम आपण त्यावेळेस उभं केलेलं होतं।
आपण कामांबद्दल जर बोलाल तर आपण आदिवासी भागातील 27 जिल्हा परिषद शाळांमध्ये आपण त्यावेळेस वह्या वाटप केलेलं होतं. आदिवासी भागांमध्ये विविध याच्यात कपडे वाटप असेल, आदिवासी भागांमध्ये मग कोणाला जे एजेड मंडळी आहेत डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आपण मदती केलेल्या आहेत. स्त्रियांना आपण रोजगाराच्या दृष्टीनं मदत केलेली आहे की तुम्ही रोजगार सुरू करा. ऍक्सिडेंटल केसेस असं मला वाटतं की 1, 2, 10, 20 नाही, शेकडो ऍक्सिडेंटल रुग्णांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण त्या ठिकाणी मदत करतो. दर महिन्याला मी एमजीएमचा अनुभव सांगेन की किमान 20-25 लोकांना आपण एमजीएमच्या दर महिन्याला काहीतरी मदत. मग त्या ठिकाणी आमची जी ओळखीची मंडळी आहेत, बिल कमी करता येईल का, रुग्णांना ऍडमिट त्या ठिकाणी करून घेत नाहीयेत ते कसं करता येईल, किंवा त्या पद्धतीचं कामकाज आपण करत आलेलो आहोत. या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं मी सांगेन, कारण स्वच्छ भारत जेव्हा आपण म्हणतोय तर 3 वेळा आपण सुकापूर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे. आपण मधल्या काळामध्ये मी म्हणजे अभिमानानं सांगतोय की एका विद्यार्थिनीला आम्ही सायकल दिली होती. विद्यार्थिनी म्हणण्यापेक्षा त्या मुलीला आई वडील नव्हते, ती तिच्या बहिणीकडे म्हणजे जिजाजी आणि बहिणीकडे राहायची, तर तिला आम्ही सायकल वाटप केलं होतं. ती डीमार्ट सारख्या एका ठिकाणी जॉबला होती स्टोअर मध्ये, आणि ती शिक्षण पण घेत होती. एका वेळेस आम्ही तिला ती सायकल दिली. आज ती मुलगी MBA करते. आज तिला 25,000 रुपये सॅलरी आहे. 4-5 दिवस आधी तिचा आम्हाला कॉल आला. त्याच्यामुळे तुमची छोटीशी कृती जी आहे ती खूप काही करून जाते. आणखीन मी तुम्हाला सांगेन की अपोलो सारख्या ठिकाणी जेव्हा रुग्ण जातो तर त्या ठिकाणी तुमची ब्लड बॅग चालत नाही, तुम्हाला डोनर लागतो. आमच्याकडे डोनरची अशी फौज आहे की तुम्ही हॉस्पिटलचं नाव सांगितलं की आमचा जाऊन माणूस तिथे डोनेट करतो. तेरणा मेडिकल ट्रस्टच्या वतीने आपण जर बोर्ड बघितला की आपण जेव्हा रक्तदान शिबिर रक्तदानात येण्याचं आवाहन करतो, आमचा हेतू हा असतो की तेरणा मेडिकल ट्रस्टला साधारणतः आमच्या वतीनं वर्षाला 700-800 बॅग्स जात असतात, आणि आम्ही त्याच्यापेक्षा जास्त बॅग त्यांच्याकडून मोफत पण घेतो. पण तो कोणी केणीच पाहिजे असं नाहीये, कोणी पाटीलच पाहिजे म्हात्रे असं नाहीये. पण ज्याला गरज लागेल त्या ठिकाणी सर्टिफिकेटची गरज लागत नाही. आम्ही त्यांना फोनद्वारे जरी कळवलं, रक्तगट कळवलं, फक्त ब्लड मॅच करण्यासाठी किंवा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेऊन ते लोक मोफत त्या ठिकाणी रक्त देत असतात. आणखीन तुम्हाला मी उदाहरण देईन की तेरणा हॉस्पिटलमध्येच आपण फोन करून अगदी जिथे डिपॉझिट भरायची वेळ येते 1.5-2 लाख रुपये डिपॉझिट न भरता जाणीव फाउंडेशन एका शब्दाने ट्रीटमेंट सुरू होते. B&J सारखं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला उदाहरण देईन की 2-2 लाखाच्या ज्या ट्रीटमेंट एंजिओप्लास्टी सारख्या आहेत, आपला एखादा कॉल जरी गेला, भले पैसे मी असं म्हणत नाही की 100% माफ केलं जातंय, पण तुमची ट्रीटमेंट त्या ठिकाणी सुरू करतोय. MGM सारख्या हॉस्पिटलमध्ये फोन गेला तर त्या पद्धतीचं वातावरण, ते काय नाव माझं किंवा यांचं नाहीये, पण जाणीव ह्या शब्दामध्ये भरपूर काही गोष्टी सामावलेल्या आहेत. मी आणखीन एक सांगेन की जाणीवचे आमचे हे या ठिकाणी सचिव आहेत, ते मलेशियाला जॉबला होते, तिथून ते या गोष्टी हाताळायचे, तिथून ते अकाउंट्स पाहायचे. याच्यामध्ये 10-12 शिक्षक आहेत, याच्यामध्ये 7-8 वकील आहेत, याच्यामध्ये 4-5 इंजिनियर्स आहेत, याच्यामध्ये कवी आहेत, याच्यामध्ये 3-4 पत्रकार आहेत, आणि अशा पद्धतीची फळी आम्ही तयार केली. आर्किटेक्ट आहेत 1-2, अशा पद्धतीची सुशिक्षित, आणि मग काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा आहेत की ज्यांच्या अनुभवाचा आदिवासी भागामध्ये काम करताना आम्हाला मदत होते. त्या पद्धतीची टीम आम्ही उभी करू शकलो. 7 वर्षामध्ये आज आम्ही एक नुसतं ग्रुप म्हणून 300च्या आसपास मेंबर आहोत. पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन की हजारो मंडळी सुकापूर मधून जाणीव फाउंडेशनचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात, आणि अशा पद्धतीने ही आमची कार्यपद्धती सुरू आहे. करना भी चाहिए लोगों को, बिकॉज ये एक तरीके का हेल्प है जो हम दूसरों को रेंडर करते हैं. जो दूसरों को तकलीफें वगैरह है काफी रहता है, तो ब्लड जो एक ऐसा चीज है जो जरूरी है लोगों को, तो उस वक्त है ना लोगों को मुश्किल होता है ब्लड ढूंढने में, ब्लड मिलने में, इसलिए अपने को ये करना जरूरी है. ये होना भी चाहिए रेगुलर इंटरवल्स में. प्रथमतः तर आमच्या जाणीव फाउंडेशनला आज जवळपास 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही प्रत्येक वेळेनुसार आम्ही आरोग्य शिबिर आणि स्वच्छता अभियान आणि लोकवस्तीवर किंवा आदिवासी पाड्यावर आम्ही ब्लँकेट वाटप आणि लहान मुलांना वह्या वाटप किंवा काही लोकांना ब्लड डोनेशन वेळेवर कधी कुणाला रक्त मिळत नाही, ते महत्वाचं काम आमच्या जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आणि सदोदित हे कार्य करताना एक आम्हाला एक वेगळी एक जाणीव या शब्दामध्ये सर्व
एक सामावलेला विषय आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला, आणि आजचा जो कॅम्प आहे, आज तुम्ही बघताय की खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. जवळपास आतापर्यंत 8 ते 9 रक्तदाते रक्तदान करून गेलेले आहेत. माझे खास मित्र एक सायकल स्वार, ते फक्त माझ्या स्टेटस बघून इथं तो माणूस रक्तदान करण्यासाठी आले होते. याच्याहून आपल्याला कळते की या जाणीव फाउंडेशनची ख्याती आपल्या या नवीन पनवेल एरियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने, आणि एक आमचे मुख्य मूळ वैशिष्ट्य असं आहे की आम्ही या आमच्या फाउंडेशनच्या माध्यमामध्ये कोणतेही राजकारण येऊ देत नाहीत. फक्त समाजसेवा. मी संदीप यादव, जावनी फाउंडेशनचा मी सभासद आणि खजिनदार आहे. जावनी फाउंडेशन गेली 6 वर्ष झालं आम्ही समाजसेवा करतोय आणि आमचा 7वा ब्लड डोनेशन कॅम्प आहे. तर आज आम्ही दंतचिकित्सा आहे, आमच्याकडे डायबेटिक चेकअप आहे, हेल्थ चेकअप आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम चेकअप आहे आणि ECGची सोय सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर मोफत औषधांचं सुद्धा वाटप होणार आहे. जवळजवळ 1,25,000 रुपयाची औषधं आणलेली आहेत संस्थेमार्फत. संस्थेला देणगी दिलेली आहेत डॉक्टरांनी. त्यांचं वाटप केलं जाईल सर्व गरजू माणसांना. आणि तेरणा मेडिकल ट्रस्ट यांचं आम्हाला खूप साथ लाभली आहे. त्यांचा स्टाफ आहे इकडे, त्यांनी पूर्ण सोय केली आहे सगळ्या कॅम्पची. आणि आज आमचं टार्गेट आहे की 100पेक्षा जास्त ब्लड बॅग्स गोळा होतील आणि 500च्या आसपास जवळजवळ नागरिक लाभ घेतील या कॅम्पचं, असा आमचा उद्देश आहे. आणि आमच्या जावनीचे सर्व राजेशजी, पूर्ण टीम, त्या सर्वांचे मनापासून आभार की खूप मेहनत घेतली सर्वांनीच. तेरणा मेडिकल ट्रस्टचे पण मनापासून आभार की समाजासाठी आपण असे कॅम्प घेतले पाहिजेत वारंवार. कारण बाकी सगळ्या गोष्टी आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स आहे की सगळ्या गोष्टी आपण बनवतोय. माणूस मेडिकल सायन्स खूप ॲडव्हान्स आहे, पण अजूनही रक्त आपल्याला बनवता येणार नाहीये. अजून पुढच्या काही शेकडो वर्षे बनवता येणार नाही. तर रक्ताला काही पर्याय नाही. आपल्याला ब्लड डोनेशन केलं पाहिजे प्रत्येकाने. त्यांचा हेल्थ इश्यू आहे, त्यांना अपवाद वगळता सर्वसामान्य माणसांनी ब्लड डोनेशन करावं, असं मी प्रत्येकाला आवाहन करतो. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.